चला लवकर लवकर मॅच सुरू करा. 5 षटकांचा सामना. जास्त उशीर केला तर मग 4 षटकांचे सामने होतील. दुसरा विनर वर्सेस विनर सामना 4 षटकांचा असेल. चला स्पीडअप करा मोर्या पलसपे. श्रीदत्त भातान टीमच्या खेळाडूंनी कुठेही जायचं नाही. यानंतर तुमचा मॅच आहे विनर वर्सेस विनर. आई वडील संघटनेचे अध्यक्ष अमृतजी भोईर यांना सन्मानित करूया. शरद भोईर यांना विनंती करतोय. चला आपण अमृतजी भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य नंदकुमारजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपले शुभहस्ते पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान आणि सत्कार करायचा आहे. या व्यासपीठावर आपले जे मान्यवर इथे उपस्थित झाले अर्थातच त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. मॅचला इकडे सुरुवात झाली. पहिला बॉल मात्र पहिल्या बॉलवर आलाय हा स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. तर नंदकुमारजी भोईर यांच्या शुभहस्ते आपण आई वडील संघटनेचे अध्यक्ष अमृतजी भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. वडिलांचा आशीर्वाद आणि मॅचला सुरुवात झाली आहे आणि पाहुण्यांचा सत्कार आणि तेवढ्याच पाहुण्यांच्या सत्कारासोबत अगदी दमदार सुरुवात केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जय बापदेव टीम फलंदाजांकडनं 1 चौकार आणि 1 षटकार आलाय. वडिलांचा आशीर्वाद आणि संघटनेचे अध्यक्ष अमृतदादा भोईर यांना सन्मानित केलं जातं मुख्य व्यासपीठावर. नंदकुमारजी भोईर यांच्या पवित्र हस्ते हा शुभ सन्मान. त्याचबरोबर आमचे संकल्प ग्रुपचे ओनर संदीपजी नाईक आणि नंदकुमारजी भोईर यांच्या उपस्थित अमृतजी भोईर यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर नक्कीच जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा ऐकूया आवाज. केलवणे गावचा आमचा चेतन स्वामी जोडला जाईल या पहिल्या सत्रासाठी. थँक्यू रिवा सर. आपण नक्कीच पाहिला लगातार 2 बॉलवरती करत धावा आल्या 10. त्यानंतर मोठी विकेट बारक्या शेलके 7 बाईक ज्या खेळूच्या मध्ये नक्कीच नावावरती सध्या तरी आहेत.
तोच बारक्या आज मात्र नक्कीच 2 बॉल मध्ये नक्कीच चांगला फेस घेते. तिसऱ्या बॉल मध्ये खरं तर षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर मोठी विकेट. हेच टाइम ॲड मध्ये नक्कीच असेल. 4 षटक तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. आणि आता एक फिल्डर तुम्हाला मध्ये नक्की 30 या सारखं घेतलं जाईल. 7:49 ला कम्प्लीट पहिला बॉल फेकला गेलाय. 3 बॉलचा केस संपलाय. धावा लागत अप्पाटवरती बॅटिंग संघ पण पाहत आहे. ऋतुवा 11 जय बापदेव पाली 10 वरती 1 स्ट्राईक इन वरती नवीन फलंदाज आपण पाहत आहे. इनेट नंबर 3 राहुल शेळके तर नॉन स्ट्राईक इन मध्ये पाहत आहे आपण. रोहित पाटील ज्याच्या नावावरती मात्र नक्कीच 2 बायकर मॅन खरं तर म्हणून मला नक्कीच गावाची ओळख पाली म्हटलं की, कारण बारके शेळकेच्या नावावरती मात्र नक्कीच 5-7 माफी असावी. ओ स्लोवर बॉल दुरून खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. अजून एक फेकला डॉट. चौका षटकार खाल्यानंतर कमबॅक कसं असावं हे मैदानाच्या मध्ये साहिल रॉयने मात्र नक्कीच सांगून दिले. 4 बॉलचा केस संपला. धावा लागत आपटला वरती 10. एक विकेट आपण पाहत आहे. राऊंड द विकेट रॉयला पाहत आहे. स्लोवर वर आठव्या बॉल नाही. गुड नॉट टेक. जबरदस्त स्ट्रोक. राहुल पाटीलचा पलटवार. दुसऱ्या बॉल वरती मात्र की सीमा रेषा पार डीप मिड विकेटला क्लिअर करत ठोकला गेलाय. आणखीन एक चौकार. काय स्ट्रोक केला होता पाहणं. हे तर पाय तर फोल्ड केला जमिनीवर. तुम्हाला नक्कीच टेकवत बॉलला तर अडव्या बाटने गॅप आहे तर मोठा. त्यानंतर मला नक्कीच धावांचा तोटा होणार नाहीये मात्र शंका नाहीये. लोवर फुल टॉस बॉल. बॅटची गरज नाहीये. बाईकचा चौकार. पहिला फलंदाज त्यानंतर यष्टांच्या पाठीमागे बॉल मध्ये नक्कीच झाला पीट. बॉल चाललाय लॉंग स्टॉप ब्रीजर मध्ये नॉन स्टॉप दन दन करत सीमा पार. नशिबाचा मिळेल पाली संघाला अंतिम बॉल वरी 4. आणखीन एक ठोकला गेलाय चौकार. थँक्यू डीचे मस्तर 6 बॉलचा केस संपलाय. धावा लागत अपटलावरती आमचे स्कोर मध्ये नक्कीच सांगतायत. चिंचपाडे गावचे योगेश केणी 18 वरती 1. 3 बॉल वरती 10. त्यानंतर लगातार 3 बॉल धावा कुठल्या गेल्यात 8. एक नशिबाचा एक बॅट मध्ये नक्कीच ठोकला होता. कल्पेश शेळकेच्या बॅट मध्ये 4. मोठी स्पर्धा मध्ये नक्कीच आपण एन्जॉय करता. एक मोठी स्पर्धा ज्यामध्ये करता 16 संघाला फक्त ना फक्त प्राधान्य दिला गेलाय. प्रथम पारितोषिक आपण पाहता 1 लाख आणि द्वितीय 50,000. नियती स्पोर्ट आयोजित आरा ट्रॉफीचं एकत्र भव्य दिवा आयोजन डे नाईट स्पर्धा. त्यानंतर मला नक्कीच भव्य दिवा तर क्रीडांगण स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडा संकुल मानगर. आणि आपण काय तर स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मात्र नक्की ती संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. उत्तम क्रिएटिव्ह आणि उत्तम क्वालिटी म्हणून मात्र नक्कीच पाहिलं जातं. स्ट्राईक येण्यामध्ये रोहित पाटील. पहिलाच बॉल बॅटची गडा. हो मैदानाच्या घडलाय काय. जेलची नामी संधी होती. जेल सोडलाय कोणाचं दादा. यष्टांच्या पाठीमागे नक्की चुकी करतोय किरण भोईर. रोहित पाटील ज्याच्या नामावरती मात्र नक्कीच 2 आपण बाईक पाहताय त्याला ही सुवर्ण संधी मात्र नक्कीच मिळाली. संधीचं सोनं करेल की नाही हे येणाऱ्यामध्ये नक्कीच काही बॉल सांगून जातील. 18 वरती 1 ओव्हर आणि 1 बॉलचा खेळ संपलाय. बाय ट्रॅक वरती आयुषला पाहताय. सेकंड बॉल वरती स्विच हिट घ्यायचा प्रयत्न. लाऊडली अपील डायरेक्ट हिट घ्यायचा प्रयत्न होता. चांगली रनिंग बिटवीन मैदानाच्या नक्कीच पाहायला मिळाली. क्विक सिंगल. एकच धाव जोडली जाईल आणि एकादमी संघ जाण होत नाही. बॅटिंग संघ पाले 19 वरती 1 ओव्हर आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. वरती 1 आपण नक्कीच उल्लेख केला. नेती स्पोर्ट आयोजित आरा ट्रॉफी पर्व 13 वासेल आणि त्या थाटात त्याच मध्ये नक्कीच रंगात आपल्याला पाहायला मिळते. काय थाट आणि पाहणं या स्पर्धेचा जबरदस्त आयोजन. ऑडिओ बॅटिंग घ्यायचा प्रयत्न. बॅट लागत ब्रश करून पाठीमागे मात्र नक्कीच जस्टिनच्या पाठीमागे पकडतो जेल आणि चौका ठोकणारा फलंदाज कल्पेश शेळके हा मात्र नक्कीच संपतोय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज कल्पेश बॅक टू द आउट.
पहिलं पर्व नक्कीच आपण पाहिलं या स्पर्धेचा. त्यामध्ये स्वयंभू चिंतामणी गणेश क्रीडांगण मध्ये नक्कीच आपण या मैदानावरती खरं तर केलेली स्पर्धा तिथून जी सुरुवात झाली त्यामध्ये नक्कीच मानगरचा प्रवास करत करत या स्पर्धेत तब्बल 13 वर्षामध्ये नक्कीच पूर्ण झालेत. एक मोठी स्पर्धा. आदरणीय सन्माननीय वासुशेठ भोईर ज्याच्या नावाचा मध्ये नक्कीच ट्रेंड आला, त्याने संपूर्ण रायगड गाजवला. ते मध्ये नक्कीच एकच वासुशेठ भोईर मध्ये नक्कीच आपण पाहत आहे या स्पर्धेचे दमदार दिमागदार आणि मध्ये नक्कीच हे दमदार आयोजन. स्ट्राईक केल्यावरती नवीन फलंदाज इनेट नंबर 4 प्रत्येक शेलकाला इन्व्हाइट केलाय. धावा बांधतायत परंतु एक विकेट सुद्धा मात्र नक्कीच एका बाजूने पाठोपाठ जाताना पाहायला मिळत. आयुष गर्दला आपण पाहताय लेफ्ट आर्म बॅट्समन स्लोट मध्ये दिलाय. स्वीट साऊंड ऑफ मिड ऑफ द बॅट आणि बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. आल्या फलंदाज प्रणितच्या बॅट मधून षटकार. सबका स्वागत. मैदान शॉट मध्ये आयुष घराचं स्वागत केलं षटकारनं. प्रत्येक शेलकेला आपण पाहत आहे आल्याला खरं तर स्लॉट मध्ये दिला, त्यानंतर बॉलला खरं तर फेकून दिला आउट ऑफ द पार्क. 6 धावांनी करत षटकार. 6 धावे संघ साऊंड मध्ये बॅटिंग संघ बापदेव पाली 25 वरती 2 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. दमदार मध्ये नक्की सुरुवात आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 14 वरती 1, त्यानंतर आयुष घरत मध्ये नक्कीच धावा खर्च केला अद्यापर्यंत 7 धावा त्या दिशेने घ्यायचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा मध्ये नक्कीच आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अजून एक फेकला डॉट. षटकार केल्यानंतर एक कमबॅक होता बॉल ट्रॅक होते आयुष घरतचं आपण पाहत आहे. कारण षटकार केल्यानंतर मध्ये नक्की दर्पण अनेक वेळा पाहतोय परंतु आयुष घरत त्यामधला नाहीये हे सांगून दिलाय. चांगला बॉल हाताला गेलाय. हे कमबॅक होतं आयुष घरत आणि फिल्डिंग टीम आपण नक्कीच पाहत आहे पलेसपी संघाचं. हो त्या दिशेने घ्यायचा प्रयत्न. अजून एक लगातारचा दुसरा षटकार केल्यानंतर लगातार 2 बॉल डॉट फेकले गेलेत. एक कमबॅक होता मोडिया पलसपेन आयुष घरतचा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल फेकले गेले. पहिला पूर्वार्ध आहे धावा लागला पटलावरती 25 वरती 2 बॅटिंग संघ आपण पाहत आहे. ऋतुवाई 11 जय बापदेव पाली संघ डीजे. आपल्या धावा लागत पटलावरती बॅटिंग संघ 25 वरती 2 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम जय बापदेव पाली संघ माइंड ट्रॅक वरती. तिसरं ओव्हर आपण पाहताय राहुल बैकरला खरं तर इन्व्हाइट केलंय. तिसरं ओव्हर आपण पाहताय. समोर स्ट्राईक इन वरती सलामी वीर रोहित पाटील सबसे कातील रोहित पाटील असंच म्हणावं लागेल. त्याच्या नावावरती 2 बाईक द बायकर मॅन टीम आपण पाहिजे असेल बापदेव पाली संघाचं स्ट्राईक इन वरती. पहिल्या बॉल वरती फिरून शपथ झाला त्यानंतर बॉलला पाठवला फायनलिंगला बॉल मध्ये नक्की थांबणार नाहीये. बॉल होईल फरार सीमा रेषा पार. राहुलचा स्वागत केलाय 4 धावेनं येतोय चौकार. या मैदानाचे खरं तर आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा मध्ये नक्कीच घेतोय. स्ट्राईक इन वरती रोहित पाटीलला पाहत आहे. 4 धावेने खरं तर अकाउंट ओपन केलंय राहुल बैकरचं असं म्हणावं लागेल. सेकंड बॉल राईट आर्म पुढे डान्सिंग अटॅक इनसाइड आउट अँड आउट ऑफ द ग्राउंड. आजच्या रात्री मधला अजून एक मधला उत्तंग षटकार ठोकला गेलाय. रोहित पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. थांबायचं नाही गडत थांबायचं नाही घाबरायचं नाही आता घाबरायचं नाही हे सांगत असताना 4 नंतर 6 अजून एक ठोकला गेलाय पाटीलचा पलटवार. झिरो वरती करता झेल सोडला होता त्यानंतर पाटीलचा पलटवार. ओ बॅटची कडा आहे की काय पाठीमागे बॉल चालला.
चांगलं होतं, बॅकअप चांगलं होतं, परंतु बॉल नक्की थांबणार नाहीये. बॉल होईल फरार, सीमा रेषा पार. अंतिम क्षणी आणखीन एक ठोकला गेलाय, चौकार. सर चौकार ठोकला गेलाय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. याकरता तुम्ही नक्कीच नवा लेझी क्रिकेट मध्ये नक्कीच आपण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली आणि याच धावा तुम्ही मला नक्कीच चेसिंगला उतरला. या धावामध्ये नक्की तुम्हाला डेफिनेटली डोकेदुखी करतील. इट्स अ वाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नाहीये. बाटकट खेळू ती पहा, एकदा डाल्या होऊन जाऊ द्या. तर स्ट्राईक इन होती प्रतीक शेलकेसाठी. हे खेळू नक्कीच आपण पाहायला मिळाली. स्पोर्टमॅन स्पिरिट, स्पोर्टमॅनशिप काय असतं हे मैदानाच्या नक्कीच दाखवून दिलं. पंचांनी आमंत्रण घोषित धाव मात्र नक्कीच केली होती. त्यानंतर मात्र नक्कीच स्वतः बॅकवुडला मात्र नक्कीच गेला फलंदाज प्रतीक शेलकेचं काय तर कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक करता राहुल बैकर करताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती 4 सेकंद, बॉल वरती 7, तिसऱ्या बॉल वरती 1, चौथ्या बॉल वरती 4 आणि 5व्या बॉल वरती मोठी विकेट. षटकार चौकार ठोकणारा फलंदाज प्रतीक शेळके बॅक टू द आउट. अजून एक करता धक्का बसला टीम बाली संघाला. ज्या बॅट म्हणून धावा येत होत्या तो मध्ये नक्कीच आता तंबूच्या आशा विसाव घेतोय. नवीन फलंदाज आपण पाहत आहे राहुल शेळके. शेवटचा अंतिम बॉल. पॉइंट ट्रॅक वरती राहुल, स्ट्राईक इन वरती राहुल. एक बायकरला पाहताय आपण तर एक शेळकेला पाहताय. ही बिग बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा अंतिम बॉल. धावा लागले 40. स्लोवर वन चॉप केला बॉलला, अक्षरशः कापलाय. डीप मध्ये करता प्रोटेक्शन आहे. संघाच्या वेळी दुसरीचा पडवा झालाय. रोहित पाडे जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत धावा मिळतील 2 या अंतिम बॉल वरती. एस रेफर केलाय, रनआउट साठी चेक केलं जाईल. चेक केलं जाईल काय तर कृष्ण मुंबईला काय तर क्रिटिकल मध्ये डिसिजन आपण पाहत आहे. 2 धाब्याचा प्रयत्न होता, एक तर सहजरित्या पूर्ण केली होती. सेकंडचा कॉल दिला होता. रोहित पाटील प्रचंड वेगाने धावत होता. ही ऍक्शन आपण पाहत आहे ऍक्शन रिप्ले मध्ये. क्लोज डिसिजन क्रिटिकल मुवमेंटला काय तरी डिसिजन नक्कीच येऊन टेपला गेलाय. रोहित पाटील झूमअप केले गेलेत. तिसरे पंच काय तर चेक करतायत. इट्स नॉट आउट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावे संघ साऊथ होत आहे. बॅटिंग संघ आपण पाहत आहे ऋत्विका 11 जय बापदेव पाळी संघ 42 धावा. धावा. पाणी चला पाणी पुरवायचं मैदानावरती. विनंती करतो तुम्ही सागर पाटील मॅन फ्रॉम पारगाव, एक उत्तम समालोचक. पाणी बॉल ही स्पर्धा हातात घेतली की काय असं म्हणावं लागेल. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. कधी समालोचक, कधी बॉल बॉय, कधी मध्ये नक्कीच ड्रिंक्स सोनी मैदान शोध मध्ये. कोपरगावचे मध्ये नक्कीच जावया आणि जावांच्या मध्ये नक्कीच आपण मेहनत संघर्ष पाहत आहे. हे तर स्पर्धा गावाची असे मध्ये नक्कीच समजून हा मध्ये नक्कीच हातभार लावला गेलाय. सासूरवाडीचा काहीतरी जावं आपण नक्कीच पाहिलं. चला 3 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग संघ जय बापदेव पाळी संघ साऊथ होत आहे 42 वरती नक्कीच आपण पाहताय. 3 अद्याप 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये रोहित पाटील अद्यापर्यंत अटक धरून बसताय असं म्हणावं लागेल. रोहित पाटील सबसे कातील 0 वरती मध्ये नक्की जेल सोडली होती. आता जाऊन टेपला गेलाय 10 याकडे वरती. असा जेल सोडला होता सेमीफायनलच्या करता मॅच मध्ये इंग्लंड विरुद्ध इंडिया, त्यामध्ये आपण पाहिलं 15 वरती जेल सोडला होता संजू सॅमसनचा. त्यानंतर 89 धावा मध्ये नक्कीच कुठल्या होत्या आणि त्याच धावा अंतिम क्षणामध्ये नक्कीच टोचल्या होत्या असं म्हणावं लागेल. हॅरी ब्रुकने मध्ये नक्कीच सोडल्या जेल, फक्त जेल नव्हती तर पॉइंट ट्रॅक वरती 64 आपण पाहताय.
आविष्कार पाटील स्ट्राईक इन मध्ये रोहित पाटील सलामीवीर या संघात सरसेनापती. स्कोअर 1 ऑनसाइड खेळायचा प्रयत्न मिळवला बॉल ट्रॅव्हल तर झालाय सिंगल तर मिली दुसरीचा पलटवार झालाय जोपर्यंत उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होती. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 8:07 ही 2 धावांची सुरी आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्कल मध्ये मात्र नक्कीच बॉल ट्रॅव्हल होते तेव्हा या 2 धावा तर कठीण असतात पण मैदानात रोहित पाटील आणि राहुल शेळकेला आपण पाहिलं ज्याने सहजरित्या खेळता 2 धावा पळून काढल्यात. 2 धावे संघ जात होत नाही. 44-44 धावा 3 विकेट. स्लोवर 1 सकवा दिलाय जबरदस्त बॉल बॅकवर्ड ओव्हर मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. गती काढली होती या बॉलची मोठा फटक्या मारायचा खेळता प्रयत्न आहे कारण अंतिम मध्ये नक्कीच 2 ओव्हरचा फक्त खेळ बाकी आहे. इथून मोठे फटके घ्यायचा प्रयत्न असेल हे ओळखलं होतं पारखलं होतं त्यानंतर गोलंदाजी मध्ये नक्कीच राहिली. आविष्कार पाटीलची 44 3 लागल्यात. 3 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपलाय 2 बॉलचा खेळ संपलाय. तिसरा बॉल राईट अप ओव्हर द विकेट आविष्कार पाटील पुरासा समोर डान्सिंग चॉप केला बॉलला ऑन साइडला कौ कॉरी जवळ फील्डर्स आहे. सिंगल तर मिल्सीचा पळवा झालाय. रोहित पाटील करतोय काय हा प्रश्न ज्यांना पडला होता. एका एन वरती खेळत दोन्ही फलंदाज मात्र नक्कीच येऊन टेपले होते. रोहित पाटीलला पाहिला त्यानंतर राहुल शेळकेला त्यानंतर थोडा झाला फंबल पॉइंट ट्रॅक वरती आविष्कार पाटील आणि सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा मिळतील या बॉल वरती 46 होती 3-46 लागल्यात. दमदार सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. याच धावांचा पाठला करायचा होता मागच्या सामन्यामध्ये तो सुद्धा मात्र नक्कीच सहजरित्या पूर्ण केला होता टीम भता संघाने. इथून धावा बनवायला लागतील का नाही मात्र नक्कीच बॅटिंग पिच आपण म्हणू शकतोय. राईट ऑफ द विकेट फुल टॉस बॉल होता. ओ मैदानाच्या घडलाय काय फाईन लेगला फील्डर नाहीये बॉल चाललाय बॉलला रिव्ह असेल फक्त ना फक्त फ्रीटचा बॉल स्लोवर वन मध्ये नक्कीच समोर दिशेने केल्याचा प्रयत्न दोन्ही कडे फील्ड धावतायत परंतु मात्र नक्कीच रेस लागली आहे. प्रचंड वेगात धावतायत तो पण धावा चढले जातील 2 संघ साऊंड होत नाही. ऋत्विका 11 जय बापदेव पाळी संघ 53 धावा 3 विकेट. चांगला कमबॅक राहिला काय तर म्हणावं लागेल कारण नो फेकला होता त्यानंतर फ्रीटचा बॉल होता. तर फीटच्या बॉल वरती मध्ये नक्कीच मोठा फटक्या मारण्याची नामी संधी होती परंतु पुढे सरसावट डान्सिंग अटॅक केला होता समोर दिशेनं लॉंग ऑनचा मध्ये नक्कीच आणि लॉंग ऑफचा फिल्डर प्रचंड वेगाने 20 शेप मध्ये तर बॉलला गॅदर केला तोपर्यंत 2 धावा ऍड केल्यात. आता स्ट्राईक मध्ये फलंदाज आपण रोहित पाटीलला पाहताय सलामीवीर अद्यापर्यंत टक धरून बसला असं म्हणावं लागेल. एकटा झुंज देतोय असं म्हणावं लागेल. धावा बनवतोय आणि बनवावा लागतील या मैदानावरती हा सामना जिंकायचा असेल तर एका बाजूला मध्ये नक्कीच प्रयत्न करतोय आविष्कार पाटील. स्लोवर 1 स्विच घ्यायचा प्रयत्न मैदानाच्या घडलाय काय पडल्यानंतर बॉल हिट विकेट फलंदाज होईल बाद सलामीवीर रोहित पाटील बॅक टू लग आउट 1 मोर विकेट डाऊन. त्रेपन्नवती 4 आपण पाहताय जय बाबदेव पाली संघ शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती 2 धावा सेकंड बॉल वरती डॉट आपण पाहिला. तिसऱ्या बॉल वरती पुन्हा एकदा 2 चौथ्या बॉल वरती 5 धावा पंचामध्ये नक्कीच ओपन केला होता आणि 5व्या बॉल वरती आपण पाहिलं असेल 2 धावा आणि त्यानंतर मोठी विकेट फलंदाज बाद झाला रोहित पाटील त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या परंतु त्या क्षणी मात्र नक्कीच आविष्कार पाटीलचा पलटवार राहिलाय या षटकामध्ये. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय भाविश शेळके. शेवटचा अंतिम बॉल 7 बॉलचा अद्याप पूर्वार्ध बाकी आहे. चांगला कमबॅक आविष्कार पाटीलचा. स्ट्राईक मध्ये भाविशला इन्व्हाइट केलं भाविश शेळकेला पाहताय आपण राईट ऑफ ओव्हर द विकेट.
हा बॉल खरं तर पुन्हा एकदा फेकावा लागेल. डेड बॉल खरं तर घोषित केलाय पंचांनी, आपण पाहत आहे. शेवटचा 3 बॉल 53 वरती 4. सुरुवात दमदार झाली आहे, परंतु 7 बॉलचा अद्याप देखील बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. स्लोवर वन बॅकवर्डला जाऊन बच केलाय. हॅमर स्ट्रोक बॉल चालला बोर्डच्या बाहेर. इट्स अ माइटी अँड कडक 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 हिट. बॉल सीमा पार. मिल्टीचा या बॉल मध्ये असून एक ठोकला गेलाय षटकार. थँक्यू. 59 डबा लागल्यात. 59 लॉस ऑफ 4 विकेट्स. दमदार सुरुवात. जवळजवळ 15 साईचा कतर पल्ला मात्र नक्कीच पुढे वाटचाल करता पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक अद्याप बाकी आहे. थोडं स्पीडअप घ्या, कारण तुम्हाला फक्त ना फक्त 20 मिनिटं दिलेत 4 ओव्हर फेकण्यासाठी. खऱ्या स्पर्धेचे मात्र नक्कीच कडक नियम आपण पाहिले. शिस्तबद्ध मात्र नक्कीच स्पर्धा म्हणजे स्पर्धेकडे पाहिलं जातं. नेते स्पोर्ट आयोजित आयरा ट्रॉफी म्हटलं की शिस्तबद्ध स्पर्धा. फक्त ना फक्त 16 संघाला प्राधान्य दिलं जातं प्रत्येक वर्षी. आणि प्रथम पारितोषिक आपण पाहताय 1 लाख आणि द्वितीय रनर अप 50,000. शेवटचा अंतिम षटक बॉल ट्रॅक होते पाहताय आपण. विनय गवंडेला इथून कमबॅक करावं लागेल फिल्डिंग टीमला, कारण 4 ओव्हर मध्ये 59 डबा कुठला गेल्यात. आदरणीय सन्माननीय शरद शेठ भोईर कुंडेवाल यांचे इथे आगमन झालंय. शरद शेठ आपलंही या RR ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. वासुशेठ भोईर यांची स्पर्धा म्हटली तर शरद शेठ भोईर यांची उपस्थिती प्रार्थनीय तुम्हाला पाहायला मिळते दरवर्षी. खरं तर ही स्पर्धा तब्बल 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आणि आज ही मंडळी व्यासपीठावर उपस्थित झालीत. सर्वांचं मनपूर्वक मनस्वी स्वागत. हे स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. बोलूया आपण मॅचकडे. बॅक टू क्रिकेट, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये 4 ओव्हरचा किल संपला. 59 वरती 4 आपण पाहताय. स्ट्राईक इन वरती राहुल शेलके. ओ शॉर्ट बॉल होता. अतिरिक्त बाउन्सर हाफ ट्रॅकर. पंचांकडे करता राहुलने अपील. अशा नजरेमध्ये नक्कीच पाहिले जात आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच अपील करतायत. पंचांचा इशारा येणं अद्याप बाकी असेल. स्ट्राईक पंच आपण पाहताय. एस चेक केलं जाईल. स्ट्राईक पंच आपण पाहताय. विश्वजित कोहली सर मॅन फ्रॉम गव्हाण. त्यानंतर नॉन स्ट्राईक पंच आपण पाहताय. शैलीशी चव्हाण सर मॅन फ्रॉम करंजा. त्याचबरोबर आमचे खरतर पारगावचे मत नक्कीचे सुपुत्र राजा पाटील म्हटलं की 40 बसचे मत नक्की दमदार बॅटर. अनेक वेळा मात्र नक्कीच आम्ही 40 बसचा मॅचेस पाहत असतो, त्यामध्ये उत्तम कामगिरी ॲज अ बॅटर म्हणून मात्र नक्कीच राहिली आहे. राजा पाटील सरांचं मात्र नक्कीच सहर्ष स्वागत. चेक केलं जाईल. चला ऑन फील्ड जो माझा नक्कीच निर्णय असेल तोच मान्य करावा लागेल दोन्ही टीमला. इट्स अ फेअर डील विथ डॉट बॉल, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा मात्र नक्कीच नियम आहे. इट्स अ वाईट बॉल. एस दंडित केलं पहिल्याच बॉल वरती. बॉल ट्रॅक वरती पाहते आपण. विनय गवंडीला पहिल्याच बॉल अवंतर फेकला गेलाय. चला स्पीडअप करा. पुन्हा विनंती करतो. राऊंड द विकेट राहुल शेलके ऑन अ स्ट्राईक. फुल टॉस बॉल आडव्या पडले. स्वीट साऊंड ऑफ मिड ऑफ द बॅट आणि बॉलचं समीकरण झालं तेव्हाच वाटलं होतं बॉल खूपच लांब जाईल. किती लांब? खूपच लांब. मात्र नक्कीच बॉलला फेकून दिलाय. जा बॉल शोधून आला. एवढा लांबच लांब मारलाय फलंदाज राहुल शेळकेच्या बॅट मधून तडाखा. बॉल सीमारेषा पार. 6 धावन करता षटकार. ज्यांचं शुभागमन होतोय ते कुंडेवाल गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व युवा कार्यकर्ते गोपीनाथ पीठावर आपण पाहतोय. खरं तर ज्यांचं शुभागमन
शॉट एकच धाव सोडली झाली या बॉलवरती. येस पंचांमध्ये नक्कीच इशारा आलाय, एकच धाव सोडली जाईल आणि एखाद्या संघ जाऊन पोहोच नाही. ऋत्विका 11 जय बापदेव पाय संघ 67 धावा 67 लॉस ऑफ 4 विकेट. स्ट्राईक एनमध्ये षटकार ठोकणारा फलंदाज राहुल शेलके. तिसरा बॉल राईट अप ओव्हर द विकेट. पॉइंट ट्रॅक वरती विनयला पाहताय, वेगवान गोलंदाज आहे. स्लोवर वन या बॉलची अक्षरशः गती काढली होती. गुडघा टेकून तर बॉलला याच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. अजून एक फेकला डॉट. चांगला कमबॅक राहिलाय. जेव्हा तर फिल्डिंग काय टीम आपण पाहत आहे. मोडिया परस्पर संघाने मला नक्की षटकार खाल्लाय. सेकंड बॉल मध्ये कमबॅकांची ताकद ह्या टीम मध्ये नक्कीच टीम करते पाहायला मिळाली. 3 बॉलचा अद्याप देखील बाकी आहे. 67 धावा. पहिला पूर्वधापक पाहत आहे. लोवर फुलटॉस बॉल उडवलाय समोर. नो मॅचला मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल तर पलून काढी दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मिळतील या बॉल वरती. 69 धावा 4 विकेट. 2 बॉलचा अद्याप देखील बाकी आहे. जबरदस्त मत नक्कीच स्पर्धेत राहिली अद्यापर्यंत. ऋत्विका 11 जय बापदेव पाळी संघाकडून जी सुरुवात केली होती फलंदाज बारक्या शेळकेने, रोहित पाटीलने, त्यानंतर आपण पाहिलं असेल प्रतीकनं, त्यानंतर राहुल शेळके, त्यानंतर मात्र नक्कीच भावेश एकत्र फटकेबाजी. 2 बॉलचा अद्याप देखील बाकी आहे. 69 वरती 4. पहिल्या पूर्वाचा नक्कीच आपण पाहत आहे. स्ट्राईक एन मध्ये फलंदाजाच्या षटकार मात्र नक्कीच झाला बॅट मधून. राहुलला पाहत आहे बॉल ट्रॅक वरती. विनय गवंडी वेगवान बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. फिल्डर आहे त्याला बीट करून बॉल चाललाय बोर्लेटच्या बाहेर. अजून एक ठोकला गेलाय. राहुलच्या बॅट मधून 4. येतोय आणखीन एक चौकार. थँक्यू. नक्कीच आपण संगीत ऐकलं. या स्पर्धेचे खरे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार आणि या स्पर्धेत दमदार आयुष्यक आदरणीय सन्माननीय वासुशेठ भोईर साहेब. शेवटचा अंतिम बॉल. ओ जबरदस्त बॉल पडल्यानंतर अक्षरशः वेगानं बॉल मध्ये नक्कीच पाठीमागे धावतोय. अक्षरशः नाकाला फुंकर देत आणि कानाजवळ शिट्टी वाजवत बॉल अंतिम नक्कीच डॉट फेकला गेलाय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला पूर्वार्ध नक्कीच आपण पाहिला असेल. 30 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा लागत पडलावती. 73 धावा येणार 30 बॉल मध्ये करायचे आहेत. मोडिया पलेस्पे संघाला 74 धावेची गरज 30 मध्ये करायचे आहेत. 74 धावा. जसं मत नक्कीच सेकंड सत्र सुरू होईल आवाज मत नक्कीच असेल. ओले गावचा मत नक्कीच बुलंद आवाज रिवॉल्ची मात्रे सर. आदरणीय सन्माननीय जिगर शेठ करावकर आणि प्रशांत भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. जिगर शेठ करावकर आणि प्रशांत भोईर या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती आहे की या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण पाहतोय कुंडेवाल गावातील एक युवा कार्यकर्ते आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय गोपीशेठ वासकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत आमचे दीपक दादा, तसेच आपण पाहतोय या व्यासपीठावर उपस्थित असणारे मंडळी अर्थातच प्रकाश पाटील, नाना, एन्जॉय ग्रुपचे सर्व या मैदानासाठी खूप सहकार्य नानांचं देखील राहिलंय. या प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून संजूबाई बॉस या मैदानाचे ओनर, खरं तर स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील क्रीडा संकुल आणि खरं तर खूप चांगलं मैदान. अनेक स्पर्धा चेतन या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळाल्यात आणि प्रत्येक खेळाडू आल्यानंतर या मैदानाचं कौतुक करतोय की हे मैदान खेळण्यासाठी आम्हाला अगदी हवावंसं आणि तेवढंच मजेशीर वाटतो आणि त्याच कारणाने या मैदानावर कोणताही संघ इच्छुक असतो खेळण्याकरता. नितीन बियर शॉपचे ओनर
जिगर शेठ करावकर यांचे इथे आगमन होत आहे आणि त्यांचंही स्वागत. प्रशांत भोईर आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेनं थेट. गीते मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. आपण आवाज ऐकला चेतन स्वामी केलवणे यांचा पहिल्या पूर्वार्धामध्ये, जिथे मॅच सुरू आहे जय बापदेव पाली विरुद्ध मोरिया पलसपे. मोरिया पलसपे टीम समोर आव्हान ठेवलंय ऋतवा 11 जय बापदेव पाली टीमनं 74 धावांचं भल्लं मोठं आव्हान आहे आजच्या या रात्रीमध्ये. चला बॅट्समन उतरा. सलामीची जोडी आमचा सागर पाटील बॉल बॉय. बरोबर 25 मिनिटांमध्ये मागचं सत्र समाप्त झालं. आता खरं तर ऋतवा 11 जय बापदेव पाली टीम तुम्हालाही 25 मिनिटांचाच कालावधी असेल. सलामीची जोडी मैदानात या. मोरिया पलसपे टीम राहुल बैकर आपली सलामीची जोडी लवकर पाठवा. एवढा उशीर लावता कामा नये. प्रत्येक संघाला ही सूचना आहे. यानंतर विनर वर्सेस विनर मॅच खेळला जाईल. तो म्हणजेच श्री दत्त भातान टीम कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होतोय. स्वर्गीय आत्माराम शेठ क्रीडा संकुल या क्रीडांगणावर डे नाईट फॉर्मॅटमध्ये RR ट्रॉफीचं हे दमदार आयोजन. स्वर्गीय रमेश राम भोईर RR ट्रॉफी यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता या स्पर्धेचं आयोजन 13व्या वर्षात. खरं तर ही स्पर्धा R3 मध्ये स्वयंभू चिंता देखील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्पर्धा असतात. म्हणजे पावसाळी देखील स्पर्धा भरवल्या जातात. एवढी आवड आहे वासुशेठ भोईर यांना टेनिस क्रिकेट. आज त्यांचे सुपुत्र कुमार वंश आणि कुमार अंश ही जोडी घरदार. उद्या त्यांचा वाढदिवस साजरा होईल आणि त्यांची सुकन्या नियतीच्या नावानं खरं तर त्यांची अकॅडमी अर्थात पाहाल 13 वर्ष आता या स्पर्धेला झालंय आणि लहान वयापासून खरं नियतीनं देखील आपल्या वडिलांसोबत या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. नेहमीच ते या क्रिकेट स्पर्धेमध्ये वर्जून उपस्थित. उद्या मात्र त्यांची एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. आज आणि उद्या संपूर्ण परिवार त्यांचा इथे उपस्थित राहीलच यात शंका नाहीये. जाऊया मैदानाच्या दिशेनं. सत्राला सुरुवात होतोय. दुसऱ्या भलं मोठं आव्हान आहे आजच्या रात्रीमध्ये. 74 धावा 74 रन्स. मोठं आव्हान आहे. मोरिया पलसपे टीमला आता घाम गाळावं लागेल. मेहनत संघर्ष साऱ्या गोष्टी एकवटावून या खेळाला सुरुवात करावी लागेल. परेश शेलके येतोय. पहिला गोलंदाज समोर राहुल बैकार एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्या संघामध्ये ओळखला जातो. राहुलला चांगली खेळी करणे अपेक्षित असेल संघाकडनं. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. बॅटची काहीशी कडा घेतली. फ्लाय स्लिपला जाईल. डायरेक्ट हिट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसरीचा प्रयत्न. कोणी नाहीये बॅकअपला. जिथे
एकच धाव तिथे दुसरीही कंप्लीट केली आहे. राहुलला माहित आहे की आता धावावही लागणार आहे, एवढ्या मोठ्या धावांचं आव्हान आहे. त्यामुळं तिसऱ्या पंचांची मागणी तर केली, मैदानाच्या आतमध्ये धावचित आहे की नाही पाहिलं जाईल, कारण या निर्णयावर 2 धावांचं या ठिकाणी 2 धावांचा निकाल तुम्हाला अवलंबून असेल. बॅट्समन सेफ म्हणजेच मिळतील 2 धावा. सुरक्षित आहे बॅट्समन राहुल. त्याच्या सोबत असणारा बॅट्समन डेंजर झोन मध्ये होता खरं तर जयेश हातमोडे आणि राहुल बाईकर ही जोडी पलसपे संघ मैदानावर खेळतोय. आणि बाईकर नाव आल्यावर नंतर नेहमीच आम्हाला कमलाकर बाईकर यांची आठवण होते. हे गावचे लिजेंड खेळाडू कमलाकर बाईकर, त्यांनी कालखंड गाजवलंय. टेनिस क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज देखील राहिलेत कमलाकर बाईकर. अप्पा मिळतं, परंतु गोलंदाज परेश शेळकेने जे क्षेत्ररक्षण सजवलंय त्या दिशेनं कव्हर ड्राईव्हचा हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 2 बॉलवर 2 धावा आल्यात, अर्थातच एकूण 4 धावा, 2-2 धावा वसूल केल्यात. हाही ऑफ स्टंप सोडून जातोय. विशू कोहली सरांचा इशारा वाईड येतोय. अतिरिक्त स्क्वायर बॉल, अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 5 या कड्यावर. परेश शेळकेच्या गोलंदाजीचा विचार केला तर ऑफ स्टंप सोडून गोलंदाजी करतोय. जसं क्षेत्ररक्षण सजवलंय त्या अनुषंगानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना परेश शेळके पाहायला मिळतोय. मच्छिंद्र रोडपालकर आमचे मेवणे, खरं तर वासू शेठ यांचे मेवणे मच्छिंद्र रोडपालकर दरवर्षी आम्हाला ते पाहायला मिळत असतात. मेवण्यांचे पाहुणे. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा वाईड बॉल. पलसपे आणि पाली बॅटिंग पलसपे करतात. आमचे गाव आता भट्टीवर. अतिरिक्त दुसरी धाव, स्क्वेअर चेंडू दुसरा आलाय आणि धावसंख्या पाहता पाहता 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली. खरं तर चेंडू झाले परेश शेळकेचे 2च. 4 चेंडू जरी फेकले असले तरी 2 वाईड बॉल, 2 बॉल. नेक्स्ट बॉल परेश शेळकेचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. चांगला बॉल परेश शेळकेचा, हा डॉट जातोय. सुरुवातीचे 2 बॉल त्यानं वाईड फेकले अगोदरचे, नंतर मात्र आता डॉट बॉलची समाप्ती. जय बापदेव पाली. खरं तर पाली हे गाव किंवा पाली हे नाव आल्यानंतर तांबड्या मातीतला खेळ कुस्ती या गावचा प्रसिद्ध खेळ एक काल गाजवलंय या गावातील कुस्तीपटूंनी. आणि आज मात्र टेनिस क्रिकेटमध्ये देखील अगदी या क्रिकेटच्या पटलावर हे नाव गाजत असताना उलट झालाय. रिव्हर्स अगदी डावखुऱ्या हातानं फलंदाजी करण्याचा त्यानं मानस केलाय. दुसरीचा प्रयत्न आता होणार नाहीये. ही धोकादायक धाव ठरली असती. वारंवार राहुलचं लक्ष आहे की जशा धावा मिळतील त्या धावा घ्यायच्या. 74 करायच्या म्हटलं ना तर प्रति षटकामागे तेवढाच ॲव्हरेज देखील मोठा आहे. 15.0च्या सरासरीनं धावसंख्या जमवावीच लागेल. त्याच मुलं हा प्रयत्न सुरू आहे की प्रत्येक बॉलवर दुहेरी का होईना धावा पलून काढायच्या. 7 धावा धावफलकावर. खूप चांगलं क्रीडांगण. संजूबाई बॉस यांच्या या क्रीडांगणावर अनेक स्पर्धा 40+ रेग्युलर ग्रामीण भरपूर काही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढल्या वर्षी या मैदानाचा काया पालट होणार आहे. कव्हर ड्राईव्ह, पुन्हा एकदा सिंगल मिळेल, 1 धाव. पुढल्या वर्षी या मैदानावर ग्रास चेतन तुम्हाला पाहायला मिळेल.
मग हे मैदान इंटरनॅशनल प्रमाणे दर्जा स्वरूप निर्माण होणार आहे या मैदानाला. त्यामुळे हे मैदान अजून खरं तर गदी देखणं पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना धावसंख्या 8. लास्ट बॉल आहे. 15 करायचे आहेत. मनामध्ये टार्गेट ठेवावा लागेल मोरिया पलसपे टीमच्या बॅट्समनना. 15 काढण्यासाठी आता 5 बॉलमध्ये 8 आल्यात. म्हणजे षटकार चौकार येणं अनिवार्य असेल या शेवटच्या बॉलवर. लास्ट बॉल. परेश शेळके पंचांना पार करून चेंडू फेकेल राहुल साठी. खरं तर राहुल बायकरच्या या स्ट्रोकनं योगेश कृष्णा सातपुतेचीच आठवण झाली असं म्हणावं लागेल. 1 वर्ष होता ज्यावेळेस कृष्णा सातपुते या रायगडमध्ये यायचा. खास करून कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीवर ही बॅटिंग त्याची पाहायला मिळाली होती. अगदी उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हातानं क्रॉस व्हायचा आणि तो षटकार लांब लांब मारायचा. ती बॅटिंग या राहुल बायकरच्या या शॉटनं आठवण करून दिली आहे. जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 14. आता येणारे 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. StarTennisCricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. निखिल बाबर आणि आमचे कॅमेरामॅन विशाल बाबर, 2 बंधू, आणि सुजित खारकर कॅमेरामॅन. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. हवेमध्ये लॉफ्ट केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलखाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र फलंदाज होईल झेलबाद. षटकामधला ब्रेक थ्रू मिळाला. खरं तर टीम जय बापदेव पाली जो आज रुतवा या नावाने खेळतोय. रुतवा 11 जय बापदेव पाली. मागच्या मॅचमध्ये श्री दत्त बातान टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. त्यानं एक सामना मात्र जिंकलाय. या मॅचमध्ये कोणता संघ त्यांच्या समोर लढेल भिडेल. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावर लागल्यात. 15ची सरासरी आहे. परंतु दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल कल्पेश शेळकेनं फेकला आणि त्या पहिल्या बॉलवर पहिलाच गडी बाद केलाय. तो म्हणजेच ओपनर बॅट्समन जयेश हातमोडे. एका धावेवर बाद झाल्यानंतर मात्र नवीन बॅट्समन मैदानात येतोय आविष्कार पाटील. मोरिया पलसपे राजू ठाणगेच्या संघानं देखील खरं तर बरीच वर्ष टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय. या पलसपे गावाचं नाव रोशन केलंय आणि तो संघ आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कल्पेश शेळकेचा पुढील बॉल खेळेल आविष्कार पाटील. इन ऍक्शन मध्ये छाया रिसॉर्ट एंड करणं गोलंदाजी होत असताना. डान्सिंग डाऊन द विकेट. अगोदर खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थोडस बॅट मागे घेतली आणि याच कारणानं बॅटला काहीसा ब्रश झाला बॉल आणि तिथे फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 14 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आता एकही धाव आली नाही आतापर्यंत गोलंदाज कल्पेश शेळकेच्या. फुल्लर लेनचा बॉल. हो वेग होता आउटसाइड ऑफ स्टंपला. यॉर्क बॉल आणि फुल्लर लेनचा बॉल. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 14. दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल डॉट गेले. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यानंतर राहुल बायकर नॉन स्ट्राईकला गेला. तो नॉन स्ट्राईकलाच राहिलाय आतापर्यंत. 3च्या 3 बॉल डॉट केलेत फलंदाज
आविष्कार ऑन स्ट्राईक. हा समोर दिला अलॉंग द कार्डफे ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ मिळेल एक आणि एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर 15 करायचे आहेत खरं तर प्रति ओव्हर मागे. परंतु दुसऱ्या षटकातले आता या सेकंड पॉवर प्लेचे फक्त 2 बॉल बाकी आहेत. एकंदरीत कल्पेश शिर्केची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. 20 बॉल मध्ये आता 59 करायचे आहेत. राहुल बैकर एकमेव खेळाडू ज्याच्याकडे ते आता आशेनं अपेक्षेनं पाहिलं जाईल पलसपेट टीम. 20 बॉल 59 मोठं कठीण आव्हान आहे. टार्गेट अचीव करण्यासाठी कठीण संघर्ष आहे. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न झपकन आतमध्ये आला आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. संघाची धावसंख्या स्थगित 15 या आकड्यावर. बघा 5 बॉल मध्ये 1 आणि एकच धाव आली आहे. खतरनाक गोलंदाजी मैदानात होत असताना गोलंदाज कल्पेश शेळके करतोय अप्रतिम गोलंदाजी. लास्ट बॉल आहे आता कल्पेश शेळकेचा. सेकंड पॉवर प्लेचा ओव्हर मी म्हणेन पाली टीम साठी अप्रतिम राहिलाय. क्लीन बॉल. इट्स अ बिग विकेट. मोठा हादरा मी म्हणेन या ठिकाणी मोर्या पलसपेट टीमला मिळतोय. सेकंड विकेट. राहुल बैकर बॅक टू द आउट. आज झाले धावसंख्या फक्त आणि धावफलकावर 15 तुम्हाला पाहायला मिळते. एका ओव्हर मध्ये 15 करायच्या होत्या. आता दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. 2 विकेट मिळाले. गोलंदाज कल्पेश शेळकेची खरं तर धारदार आणि तिखट गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. आणि आता ऋतुवा 11 जय बापदेव पाली संघ वरचढ ठरतोय. मजबूत स्थितीत पारड जड झाले असं म्हणावं लागेल. चला तिसरा ओव्हर घेऊन कोण येणार. अभय ठाणगे तर मैदानात आलाय. अभय ठाणगे एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून पाहिलं जातं. आज राजू ठाणगेची अनुपस्थिती आहे. याचं कारण सांगायचं झालं तर इंजर्ड आहे. थोडस जखमी असल्या कारणानं खरं तर राजू ठाणगेच्या या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये थोडासा बॅटपॅच आहे. इंजर्ड असल्या कारणानं तो मैदानाच्या बाहेर आहे. परंतु राजू ठाणगे व्यतिरिक्त आता त्यांच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. अभय ठाणगे येतो मैदानात. 4थ्या क्रमांकावर 2 गडी बाद. 15 धावा धावफलकावर. नाजूक आणि बिकट परिस्थितीत सापडलाय मोर्या पलसपेट टीम. 18 चेंडूमध्ये आता 59. आता 20 वर ॲव्हरेज जाऊन पोहोचलाय. जो 15चा होता तो आता 20 या धावसंख्येचा ॲव्हरेज. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट अँड फोल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. केवळ मिळेल एक सिंगल डबलनं काही मी म्हणेन या आव्हानाच्या जवळही जाता येणार नाही पलसपेट टीमला. पर्याय फक्त एकच, चौकार किंवा षटकार. मोठे अगदी मी म्हणेन हिटिंग स्ट्रोक खेळावे लागतील. लॉंग हिट चौकार षटकार मैदानावर होतात या धावा. फक्त आता ते खेळावं लागेल. परेश शेळकेला आमंत्रित केलंय. परेश शेळकेचा पहिला ओव्हर तुम्ही पाहिलात. पॉवर प्लेचा 14 धावांचा षटक. परंतु जरी कल्पेश शेळकेने चांगली गोलंदाजी केली तरी परेशलाच आमंत्रित केलंय. ओहो हवेमध्ये लाफ्ट केलंय. उंची जास्त लांबी कमी. झेलखाली क्षेत्ररक्षक. अजून एक विकेट. बिग विकेट म्हणावं लागेल. अभय ठाणगे जाईल तंबूच्या आश्रयाला. यांच्याकडनं चहाची व्यवस्था. चहा घेऊन आलेत बघा. ब्लॅक टी. संतोष दादा तुमचंही मनापासून आभार. डेफिनेटली निखिल. खरं तर चहाला वेळ नसते असं म्हटलं जातं. परंतु वेळेवर चहा हवा आणि त्या चहाची पूर्तता करताना आमचे संतोष दादा कुंडेवाल तुमचंही मनापासून आभार.
मॅच थोडा कठीण होत चाललाय मोरिया पलसपे टीमसाठी, कारण आता चेंडू आणि धावांचं अंतर वाढत वाढत चाललंय. नवीन बॅट्समन मैदानात स्मिथ पवार. सामना संपल्यानंतर परस्पर संघाच्या प्रतिनिधीने इथे येऊन थांबा. स्मिथ पवार नवीन बॅट्समन मैदानात. ऑन स्ट्राईकला परेश शेळके. कशा प्रकारे गोलंदाजी करेल स्मिथ समोर. पॉवर ऑफ द पवार. गुड किपिंग, गुड किपिंग. बॅट्समन होतो आउट. स्मिथ पवार आल्या पावली माघारी जातोय. फलंदाज क्रमांक 14 जातोय या पॅवलेनच्या दिशेनं. अजून एक विकेट. कॉट बिहाइंड द विकेट. थँक्यू डीजे. रॉकी नाईक बघा, आमचे आयोजक रॉकी नाईक, ते देखील खूप मेहनत घेत आहेत. रॉकीने देखील क्रिकेटचा आनंद घेतलाय मैदानावर खेळताना. रॉकी माईक देखील त्याच्या हातामध्ये आम्ही पाहिलाय. कॉमेंट्री देखील केली आहे आज आयोजनाच्या भूमिकेत. गुड बॉलिंग परेश शेळके. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मार बसला होता. खरं तर 14 धावा आल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये 14 धावा म्हटलं तर जास्त नाही आहेत. चांगलंच षटक होतं म्हणेन. परंतु त्यानंतर मात्र तिसरे षटक देखील परेश शेळकेनं कमालीचं फेकलंय आतापर्यंत. 10 बॉलला 2च धावा आल्यात आणि 4 विकेट. मागच्या 10 बॉल मध्ये अवघ्या 2च धावा आल्यात आणि 4 विकेट गेलेत. म्हणजेच खरं तर नंतरच्या फलंदाजांनी किती खराब कामगिरी केली. राहुल बायकर आउट झाल्यानंतर लाईन लागली. ओ फ्लाय स्लीपला अजून एक विकेट. जणू काही गळतीच लागली या पलसपे टीमची. विकेट मागून विकेट. तब्बल 5 गडी जात आहेत तंबूच्या आश्रयाला. पलसपे टीम नाजूक आणि बिकट परिस्थिती. खरं तर आता असं म्हणावं लागेल की गोलंदाजांनी केलाय मारा तिखट, म्हणून फलंदाजांची परिस्थिती झाली बिकट. अतिशय बिकट परिस्थिती. 5 गडी बाद 16 धावा. परेश शेळकेचं काय षटक बघा. 3 विकेट या एकाच ओव्हरमध्ये. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे. ही डॉट बॉल. लवली बॉलिंग. ब्रिलियंट मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग मिस्टर परेश शेळके. इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. 3 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त आणि फक्त 16. 12 चेंडू. आता 58 धावांची आवश्यकता आहे. चला श्रीदत्त भातन टीम रेडी राहायचे. 12 बॉल मध्ये 58 म्हटलं तर फार कठीण आव्हान आहे. खरं तर मोरिया पलसपे टीमच्या संघामध्ये जर या संघाचा विचार केला तर राजू ठाणगे नाही आहेत, परंतु राजू ठाणगे आपल्या खेळाडूंचा मॅच पाहण्यासाठी या मैदानावर आले आहेत. स्वागत आहे राजू ठाणगे तुमचंही. एक मुख्य खेळाडू नसल्यानंतर थोडंसं किती नुकसान होतो संघाला याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी नाईक आणि त्यांच्या समवेत हरिभाऊ नाईक इथे उपस्थित आहेत. आणि हरिभाऊ नाईक आपण या व्यासपीठावर यावं. महेंद्रजी नाईक आणि हरिभाऊजी नाईक या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. पाहुण्यांचं आगमन होतोय. बालम आमचे लाडके बालम आणि त्याचबरोबर संजयजी पाटील एस टी सर आणि बालम यांचे इथे शुभागमन होतोय. सरिष स्वागत आहे. आर ट्रॉफी मध्ये आलेल्या पाहुण्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रीमियर लीग मधला रनर अप संघ
आणि इथे यस अजून एक विकेट. मैदानाच्या आतमध्ये पलसपेट टीमला झालंय तरी काय हा प्रश्न निर्माण होतोय. येतोय तसा अगदी आल्या पावली माघारी परतताना प्रत्येक फलंदाज एकामागून एक तू चल मैं आया. फलंदाज जातोय तंबूच्या आश्रयाला. स्वागत होतंय महेंद्र नाईक डॉन यांचं इथे आगमन होतंय. कोली गावचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व, अनेक संघांना पॅक देखील त्यांनी केलंय. ते महेंद्र नाईक डॉन यांचं इथे आगमन झालंय. हरिभाऊजी नाईक आपले सहर्ष स्वागत. आणि वाघिवली वाडा टीमला पॅक केलं. मी म्हटलं आताच त्यांचा उल्लेख केला की अनेक संघांना पॅकरशिप करणारे महेंद्र नाईक. अर्थातच डॉन महेंद्र नाईक यांचे इथे आगमन झालंय. वाघिवलीवाडा टीमचे पाकर्स. ओ हा चांगला फटका आहे. खरं तर वेट अँड वॉच लेट कटचा अप्पर कटचा फटका केलाय. बऱ्याच उशिरानं आलेला हा मोर्या पलसपे टीम साठी चौकार. फार वाट पाहावी लागली, मोठी वाट पाहावी लागली मी म्हणेन ना मोर्या पलसपे टीमला. धावसंख्या धावफलकावर 74 धावांचं आव्हान आहे. धावफलकावर धावसंख्या फक्त 20. थोडंसं एकतर्फे मॅच, वन साइड मॅच तुम्हाला कदाचित होतोय की काय. 10 बॉल मध्ये 54. मोठं कठीण आव्हान आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज राहुल शेळके. सर्व शेळके ब्रदर्स तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. परेश शेळके, कल्पेश शेळके, आता राहुल शेळके. शेळके ब्रदर्स. यामध्ये डावकुरा फलंदाज विशाल शेळके. लवली स्ट्रोक. हे चांगलं या ठिकाणी खेळ तुम्हाला पाहायला मिळते. डीप फाईन लेगला आलाय उशिरानं. अजून एक चौकार. दोन चौकारानं संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर. व्यासपीठावर आमचे गोपीशेट्ट वासकर तुम्ही यांना पाहता. एक दानशूर व्यक्तिमत्व मित्रांनो. अनेक स्पर्धा असल्या त्या स्पर्धांना सडल हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व. एक युवा उद्योजक, कुंडेवाल गावचे युवा कार्यकर्ते. हलकासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. वासुशेट्ट यांनी आल्या क्षणी गोपीशेट्ट वासकर यांच्याबद्दल सांगितलं की येणाऱ्या कालामध्ये सरपंच या पदाची माल त्यांच्या गालामध्ये पडावी ही आमची अपेक्षा आहे. आणि आजी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते गोपीशेठ वासकर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित ऑल आउटच करण्याचा प्रयत्न आहे की काय पाले टीमचा पलसपे संघाला. आतापर्यंत विचार केला तर तब्बल 6 गडी बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 24. 6 बॉल 50 धावांची आवश्यकता. मॅच थोडा वन साइड जातोय तरी प्रेक्षकांची एंटरटेनमेंट करण्यासाठी आम्हाला विनंती करूया की ठोकावं एक सुमधुर संगीत. सहा बॉल 50 धावांची आवश्यकता सागर. हो लवली बॉल. प्रत्येक गोलंदाज एकापेक्षा एक वरचढ अशी कामगिरी करतायत. ब्लॉक हॉल मध्ये बॉल फेकलाय. डॉट जातोय. श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब कोली, श्री ग्रुप कोली, पंढरीची वारी पनवेल, MPCSC कॉलेज मॉर्निंग ग्रुप, रायगड 40+ ग्रुप, 40+ मास्टर कोली, गणराज ग्रुप कुंडेवाल.
सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर या साऱ्यांच्या मेहनतीने हे तुम्ही आयोजन पाहताय. इथे मात्र येतोय चौकार. औपचारिकता शिल्लक आहे, मॅच मध्ये मजा नाहीये. दरम्यानला आलेला हा कणकणीत चौकार. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. सब बैनर दिया सब 46. पैसा खपत होएगा. मॅच थोडी वन साइड होते. लेट पण आल्या थेट. इथे मात्र तोही झेल पकडलाय. अजून एक विकेट क्रमांक 7वा जाईल तंबूच्या श्रेयाला. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. थोडासा एकतर्फी सामना तुम्हाला प्रेक्षक मित्रांनो पाहायला मिळतोय. हा सामना आहे खरं तर पाली आणि पलसबे या दोन गावाच्या मध्ये, परंतु इथे फक्त आता गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न आहे. बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल, अर्थातच पाहू शकाल साहिल रॉय. मोरिया पलसबे टीम पाली संघाने आतापर्यंत 17 ट्रॉफी घेतलेली. ऋत्वा 11 जय बापदेव पाली. खूप फॉर्मात असणारा हा संघ आहे. जवळजवळ 15-17 ट्रॉफीज या हंगामामध्ये या पाली टीमनं बहाल केलेले आहेत. त्यामुळं खूप फॉर्मला संघ तुम्हाला, आणि पाली संघ ज्या वेळी संधी मिळते ती संधी सोडत नाही आहेत. हो, वेल निघून गेल्यानंतर आलेला हा षटकार असं म्हटलं गेलं ना की सत्ता गेली, कार्यक्रम संपला. त्यामुळं इथे आता उशिरानं आलेला शेवटच्या बॉलवर षटकार. धावसंख्या 34. मोरिया पलसबे टीमच्या कर्णधाराने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. राहुल बाईकर, आपणास विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या दरम्यान आमच्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा इथे शुभागमन होतोय. खरं तर सर्व आमचे लाडके आयोजक